नमस्कार. मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच गोल गरगरीत बुंदी आपण आज इथे बनवून घेणार आहोत. मस्त अशी रसरशीत ही बुंदी आहे. खूप दिवस टिकते. तर आता ही बुंदी बनवण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि या बाउलने मी जवळपास 3 बाउल इतकं डाळीचं पीठ घालून घेणार. तर चण्याची डाळ मी दळून आणली होती आणि ही चण्याची डाळ आपण त्याचं जे पीठ आहे ते आपण इथे घालणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रेडीमेड पिठाचा देखील वापर करू शकता. तसं पाहायला गेलं तर दळून आणलेली जी डाळीचं जे पीठ असतं त्याची तयार होणारी बुंदी अतिशय खमंग आणि चविष्ट तयार होते. आता हे पीठ आपण व्यवस्थित चाळून घेऊया, म्हणजे चाळल्यानंतर या पिठामध्ये जी भरड शिल्लक राहते ती आपण बाजूला काढून घेऊ. तर इतकी अशी ही भरड शिल्लक राहिलेली त्याला आता आपण बाजूला काढून घेऊया. आता बुंदीला छान असा कलर येण्यासाठी यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि आपल्याला इथे पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ बनवत असताना थोडंसं मीठ घालणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याचा गोडवा जास्त खुलून येतो. आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेणार आहे. लक्षात ठेवायचं एकदमच जास्त पाणी न घालता अंदाज घेत घेतच आपल्याला हे बुंदीचं जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे. एकदमच जास्त पाणी घातलं तर ते पीठ पातळ होऊ शकतं. आता बुंदी का बिघडते तर बुंदी तेलात घालत असताना ती चपटी होते. त्याचं कारण म्हणजे पीठ हे सैलसर आपण जास्त पातळसर भिजवलेलं असतं. बुंदीचं पीठ इथे आपल्याला दाटसरच भिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी झारे घेतलेले आहेत. एक झारा हे आपण तळून काढण्यासाठी, दुसरा झारा हे आपल्याला बुंदी घालण्यासाठी. तर ह्या झाऱ्याचा वापर आपण करणार आहोत आणि लहान लहान जी बुंदी तेलामध्ये शिल्लक राहते त्यासाठी आपण चहाच्या गाळणीचा वापर केलेला आहे. तर स्टीलची गाळणी वापरायची. गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे. कढईमध्ये एक स्टीलचा डबा मोठा असा ठेवायचा आणि त्यावरती नॅपकिन घालून घ्यायचं आहे. झाऱ्या आपल्याला अशा पद्धतीने या नॅपकिनवरती अशा प्रकारे आपटून घ्यायचं आहे. म्हणजे खालून ज्या बुंद्या पडतात त्या मस्त गोल गरगरीत पडतात. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे हे पीठ आपल्याला भिजवून घेणं गरजेचं आहे आणि याच पिठाची बुंदी मस्त गोल गरगरीत अशी पडते. तर आता हे पीठ तयार आहे. आता आपण याची बुंदी घालून घेणार आहोत. अशा प्रकारे झाऱ्या तेलावरती पकडून घ्यायचा आणि एका चमच्याने हे पीठ घालून अशा प्रकारे हा झाऱ्या आपल्याला या डब्यावरती आपटून घ्यायचा आहे. तर नॅपकिन ठेवल्यामुळे मस्तपैकी या झाऱ्याला हादरा बसतो आणि मस्त गोल गरगरीत अशी बुंदी या तेलामध्ये पडते. तर आता तेलाचं टेम्परेचर देखील आपल्याला समजून घ्यायला हवंय, कारण की तेल इथे आपल्याला कडक असं गरम हवंय. आणि दुसरी गोष्ट, तेलाचं म्हणजे गॅस जो आहे तो आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि ही बुंदी तळत असताना जास्त घाई करायची नाही. छान अशी आतपर्यंत ही बुंदी तळली पाहिजे, म्हणजे अगदी मार्केटमध्ये मिळते तशी ही बुंदी बनून तयार होते. मस्त अशी कुरकुरीत अशी बुंदी या झाऱ्याला आपल्याला लागायला लागली की आपण याला काढून घ्यायचं. थोडीशी आपण खाऊन देखील बघू शकतो. तर साधारणपणे बुंदी कुरकुरीत लागली की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता ही काढून घेतली आणि ही थोडीशी जी बारीक बुंदी जी तेलामध्ये शिल्लक आहे ती आपण अशा प्रकारे या चहाच्या गाळणीने आपण काढून घेणार आहोत. बऱ्याच जणांना असं वाटतं की ही बुंदी घालण्यासाठी जास्त वेळ लागतो, पण अजिबात नाही. जर तुमच्याकडे मोठी कढई आणि बुंदी घालण्याचा मोठा झाऱ्या असेल तर हे बुंदीचं काम तुम्ही फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये झटपट करू शकता. आता इथे माझ्याकडे छोटी कढई आहे आणि छोट्या झाऱ्या आहे, त्यामुळे हे काम मला जवळपास करण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागली. आणि बुंदीचा म्हणजे जेव्हा मी बुंदी पाकामध्ये घातली त्यावेळेस त्या बुंदीने पाक शोषण्यासाठी जवळपास तास ते 1.5 तास घेतला. तर अशा प्रकारे आता मी दुसऱ्या झारा देखील तेलामध्ये घालून घेतलेला आहे बुंदीचा. तर झटपट बुंदी अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. आता बुंदी तळत असताना काही महत्त्वाचे टिप्स आहेत. बुंदी तळत असताना झटपट आपण जर तेलातून काढण्याचा प्रयत्न केला तर ती बुंदी जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे ही बुंदी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे एक लहान चाळणी, चहाची गाळणी जी आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे, म्हणजे तेलामधली जी लहान लहान जी बुंदी आहे ती देखील सर्व आपल्याला काढून घेता येते. आता थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे. बाकीची सर्व बुंदी मी तळून घेतलेली आहे आणि यामध्ये आता साधारणपणे गुलाबी रंगाची मला बुंदी हवी आहे, म्हणजे खूप छान असा पिवळा आणि गुलाबी असा शेड दिसतो बुंदीचा. तर यामध्ये मी जवळपास खाण्याचा पिंक असा फूड कलर घेतलेला आहे. 3 ड्रॉप टाकलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हा कलर तयार झालेला आहे बुंदीचा. आता याला देखील आपण त्या झाऱ्यावरती घालून घेऊया आणि झटपट आता ही बुंदी देखील आपण घालून घेणार आहोत. तर जास्त काही वेळ लागत नाही बघा. आता हा झारा देखील आपण अशा प्रकारे आपटून घेणार आहोत. मस्त गोल गरगरीत अशी ही बुंदी तयार होते. आणि तिसरी महत्त्वाची टीप,
यासाठी गॅस हा आपल्याला कुठेही स्लो किंवा फास्ट करायचा नाही, मीडियम टू हाय फ्लेमवरच गॅस आपल्याला ठेवायचा आहे. तरच आपल्याला ही बुंदी छान अशी पटकन तळून तयार होते आतमध्ये पर्यंत. तर आता ही बुंदी देखील घालून झालेली आहे आणि याला देखील आपण आता काढून घेऊया. मस्त कुरकुरीत अशी बुंदी सगळीच मी तळून घेतलेली आहे आणि शिल्लक राहिलेली देखील आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत. 3 बाउल पिठापासून जवळपास ताट भरून इतकी ही बुंदी तळून तयार झालेली आहे. तर बघा, आणखीन या बुंदीला आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचं आहे. तर 3 बाउल पीठ म्हणजे जवळपास अर्धा किलोपेक्षा देखील कमी पीठ होतं हे, आणि या पिठापासून जवळपास 2.5 ते 3 किलो इतकी बुंदी तयार होते. आता बुंदीसाठी पाक कसा तयार करायचा, तर आपण हे पीठ जे होतं 3 हे बाउल भरून घेतलं होतं, त्याच बाउलने आपल्याला जवळपास 2.5 बाउल इतकी साखर घालून घ्यायची आहे. तुम्ही जितकं पीठ घ्याल त्याला फक्त अर्धी वाटी कमी इतकी साखर आपल्याला घालायची आहे. आता 3 बाउल पिठासाठी इथे आपण 2.5 बाउल साखर घालून घेतलेली आहे. छान अशी विरघळून घेतलेली आहे आणि याचा एक तारी पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर जवळपास 5 ते 7 मिनिटांमध्ये हा पाक बनून तयार झालेला आहे आणि एक तारी पाक आता इथे बनून तयार झालेला आहे. तर हा पाक आता तयार आहे. गॅस मी इथे स्लो करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे. थोडेसे जे बदाम आहेत ते बारीक चिरलेले ते देखील यामध्ये घालून घेतलेले आहेत. आपल्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता. आणि आता तळून घेतलेली सर्व बुंदी आपल्याला या पाकामध्ये घालून घ्यायची. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता ही सर्व बुंदी या पाकामध्ये घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बुंदीला पाक पुरेल इतका आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. तर हे जे प्रमाण आहे हे लक्षात ठेवा, परफेक्ट प्रमाण आहे आणि इतक्या प्रमाणामध्ये या बुंदीमध्ये व्यवस्थित पाक मुरला जातो. कुठेही साखर जास्त होत नाही, कमी होत नाही आणि बुंदीचा गोडवा देखील परफेक्ट असा जसा आपण बाहेरून विकतची बुंदी आणतो तसं तयार होते. तर आता यामध्ये जवळपास मूठ भरून इतके मी मनुके घालून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला ही बुंदी ओलसर दिसते कारण की बुंदीने आणखीन पाक शोषून घेतलेला नाही. त्यावरती झाकण ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर आपण पाहून घेणार आहोत. तर आता बऱ्यापैकी बुंदीने पाक शोषून घेतलेला आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला एकदा. जर आपल्याला बुंदीचे लाडू बनवायचे असतील तर हे मिश्रण आता परफेक्ट आहे लाडू वळण्यासाठी. तर आता बघा, अशा प्रकारची ओलसर बुंदी जर असेल तर याचे आपण झटपट लाडू बनवून ठेवू शकतो. पण आपल्याला आज बुंदी बनवून घ्यायची आहे, त्यामुळे हे मिश्रण ओलसर आहे. त्यासाठी पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहोत आणि 10 मिनिटांनंतर आता पाहून घेऊया. मस्त बुंदीने आता सर्व पाक शोषून घेतलेला आहे आणि मस्त कोरडी सुटसुटीत अशी ही बुंदी तयार झालेली आहे. आता बाहेरून ज्यावेळेस आपण विकतची बुंदी आणतो त्यावेळेस ड्रायफ्रुट्स वगैरे त्यामध्ये घातलेले नसतात, पण आता आपण ही बुंदी घरी बनवलेली आहे त्यामुळे यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत. आणि बुंदीचं वजन जर तुम्ही म्हणाल तर 2.5 ते 3 किलो इतकी ही बुंदी बनवून तयार झालेली आहे. तर आता ही बुंदी आपण एका बाउलमध्ये घालून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता मस्त गोल गरगरीत अशी ही बुंदी सुटसुटीत तयार झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.